नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका आणि सुपरवायझर तसेच समाज कल्याण विभाग या सर्व परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर ऑप्शन आहे 1 स्वरसंधी, 2 व्यंजन संधी, 3 विसर्ग संधी, 4 यापैकी नाही। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वरसंधी। विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार हा स्वरसंधी आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अणु अधिक अर्थ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। आता खाली ऑप्शन दिलेले आहेत 1 अनूर्थ, 2 अनर्थ, 3 अन्वर्थ, 4 अनर्थ। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अन्वर्थ। अणु अधिक अर्थ इज इक्वल टू अन्वर्थ। आता पुढील प्रश्न घेऊया। षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे? खाली ऑप्शन आहे 1 विसर्ग संधी, 2 अनुनासिक संधी, 3 प्रथम व्यंजन संधी, 4 तृतीया व्यंजन संधी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुनासिक संधी। षण्मास हा अनुनासिक संधी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे अध प्लस वदन बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। ऑप्शन आहे 1 अधोवदन, 2 अधस्वदन, 3 यापैकी नाही, 4 अधिवदन। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अधोवदन। आता पुढील प्रश्न आहे चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा। ऑप्शन आहे 1 अ अधिक उ बरोबर ओ, 2 द्र अधिक ओ बरोबर द्रो, 3 आ अधिक उ बरोबर ओ, 4 र अधिक ओ बरोबर रो। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ अधिक उ बरोबर ओ। सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर ऑप्शन आहे 1 यापैकी नाही, 2 विसर्ग संधी, 3 व्यंजन संधी, 4 स्वर संधी। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्यंजन संधी। सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार व्यंजन संधी हा आहे। आता यानंतर पुढील प्रश्न आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा। ऑप्शन आहे 1 प्रश्नार्थक सर्वनाम, 2 पुरुषवाचक सर्वनाम, 3 दर्शक सर्वनाम, 4 संबंधी सर्वनाम। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम। आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम। आता पुढील प्रश्न आहे खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? ऑप्शन आहे 1 आम्ही, 2 तू, 3 तो, 4 तुम्ही। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आम्ही। आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। ही वाट दूर जाते। ऑप्शन आहे 1 प्रश्नार्थक, 2 सामान्य, 3 दर्शक, 4 पुरुषवाचक। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर्शक। ही वाट दूर जाते या सर्वनामाचा प्रकार दर्शक आहे। आता पुढील प्रश्न आहे तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे? ऑप्शन आहे 1 संबंधी सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 सामान्य सर्वनाम, 4 पुरुषवाचक सर्वनाम। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम।
तू जेवण करणार का या शब्दात पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न. आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे 1 दर्शक सर्वनाम, 2 आत्मवाचक सर्वनाम, 3 पुरुषवाचक सर्वनाम, 4 संबंधी सर्वनाम. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुढील प्रश्न आहे. डॅश डॅश हे नाम वस्तू स्वरूपात दाखविता येत नाही. ऑप्शन आहे 1 विशेष नाम, 2 भाववाचक नाम, 3 समूहवाचक नाम, 4 सामान्य नाम. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम. भाववाचक नाम हे वस्तू स्वरूपात दाखविता येत नाहीत. आता यानंतरचा प्रश्न आहे. सामान्य नामाचे डॅश डॅश प्रकार पडतात. ऑप्शन आहे 1 2 प्रकार, 2 3 प्रकार, 3 4 प्रकार, 4 5 प्रकार. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2 प्रकार. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. भाववाचक नामाचे गट पडतात. ऑप्शन आहे 1 5, 2 6, 3 3, 4 4. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 3. भाववाचक नामाचे 3 गट पडतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे 3 गट पडतात. हे विधान खरे आहे. ऑप्शन आहे 1 संदिग्ध, 2 बरोबर, 3 यापैकी नाही, 4 चूक. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील नाम ओळखा. ऑप्शन आहे 1 गर्व, 2 असतो, 3 श्रीमंत, 4 यापैकी नाही. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 श्रीमंत. श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील नाम आहे श्रीमंत. आता पुढील प्रश्न आहे. धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला डॅश डॅश नाम असे म्हणतात. ऑप्शन आहे 1 धातू साधित, 2 समूहवाचक, 3 अव्यय साधित, 4 विशेषण साधित. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धातू साधित. धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातू साधित नाम असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. सुधा सामना जिंकली. ऑप्शन आहे 1 विशेष नाम, 2 समूहवाचक, 3 पदार्थवाचक, 4 सामान्य नाम. तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम. सुधा सामना जिंकली या वाक्याचा प्रकार आहे विशेष नाम. आता पुढील प्रश्न आहे. सर्वनामाचे ऐकून डॅश डॅश प्रकार पडतात. ऑप्शन आहे 1 8 प्रकार, 2 7 प्रकार, 3 6 प्रकार, 4 9 प्रकार. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6 प्रकार. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. आता यानंतरचा प्रश्न आहे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती डॅश डॅश पुरुषवाचक असतात. ऑप्शन आहे 1 प्रथम, 2 द्वितीय, 3 यापैकी नाही, 4 तृतीय. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रथम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक असतात. आता यानंतरचा प्रश्न आहे. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार पडतात. ऑप्शन आहे 1 3, 2 2, 3 1, 4 4. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. मराठीत ऐकून डॅश डॅश सर्वनामे आहेत. ऑप्शन आहे 1 6, 2 8, 3 9, 4 7.
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9. मराठीत ऐकून 9 सर्वनामे आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. सर्वनामांना डॅश डॅश नामे असेही म्हणतात. ऑप्शन आहे 1 समूहवाचक नामे, 2 प्रतिनामे, 3 दर्शक नामे, 4 भाववाचक नामे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतिनामे. सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. आता यापुढील प्रश्न. ज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना डॅश डॅश सर्वनामे म्हणतात. ऑप्शन आहे 1 तृतीय पुरुषी, 2 यापैकी नाही, 3 प्रथम पुरुषी, 4 द्वितीय पुरुषी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तृतीय पुरुषी. ज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात. आता यानंतरचा प्रश्न. ती चलाक मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? ऑप्शन आहे 1 आत्मवाचक, 2 दर्शक, 3 संबंधी, 4 पुरुषवाचक. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दर्शक. ती चलाक मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार दर्शक आहे. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.